तर गडिंग्लजमधील प्रभाग 2 मध्ये सर्वांच्या लढतीकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। प्रभाग 2 मधील उमेदवार अरुणाताई कोलते असतील, संतोष चिक्कोडे असतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ आहेत आपल्या सोबत। आता त्यांनी आज भव्य अशी प्रचार रॅली काढलेली आहे। पव्यात त्यांच्या प्रतिक्रिया काय? तुरबतमठ साहेब, काय सांगाल? नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडलेली आहे, काय वाटतंय आपल्याला? मी सर्वसाधारण आतापर्यंत 9 प्रभागामध्ये सगळीकडे प्रचाराच्या निमित्ताने फिरलो। प्रत्येक प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा उत्साह आणि चिकाटी पाहता तर सगळेच त्या भागातले उमेदवार आपले उत्स्फूर्तपणाने काम करण्यामध्ये रुजू आहेत। त्याचबरोबर या प्रभाग क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार असलेले संतोषदादा आणि कोलतेताई यांचं सुद्धा कार्य अनेक वर्षापासून या ठिकाणी पाहिलं तर लोकांचा उत्साह आणि हास्य जर पाहिलं तर खरोखरच या ठिकाणची उमेदवारी त्यांची अगदी यशस्वीरित्या निवडून येण्यासारखी आहे। त्याचबरोबर ह्या प्रभागातील अनेक वेळेला नेतृत्व केलेले व या प्रभागातले अत्यंत अभ्यासू असलेले उदयजी पाटील आणि आपले दयानंदजी पाटील ही मंडळी सुद्धा त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत। त्यामुळं ह्या गडिंग्लज शहरात जी होऊ घातलेली निवडणूक आहे आणि 11 जे प्रभाग आहेत त्यामध्ये उमेदवार जे 22 आहेत, त्या 22च्या 22 उमेदवारांना घड्याळ या चिन्हावर बटन दाबून बहुमताने निवडून द्यावा आणि नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवार असून मला सुद्धा सगळ्यांनी बहुमताने निवडून द्यावं एवढीच मी या नागरिकांना कळकळीची विनंती करतो। धन्यवाद। तुरबतमठ साहेब, काय सांगाल? केंद्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलमधून निवडणूक लढवत आहोत। गडिंग्लजच्या शहराच्या विकासासाठी आपल्याकडे काय विजन आहे? साहेबांनी याच्या अगोदर सुद्धा विविध विकास कामाचं ह्या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे। त्याचबरोबर 50 खाटाचं हॉस्पिटल 100 खाटाचं झालं आणि 100 खाटाचं हॉस्पिटल 200 खाटाचं झालं। या पंचक्रोशीतील सगळ्याच लोकांना अगदी रुग्णसेवेची फार मोठी संधी त्यांच्यामुळे उपलब्ध झालेली आहे। ते वैद्यकीय क्षेत्राचे मंत्री असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पॅरामेडिकल कॉलेज असतील, नर्सिंग कॉलेज असतील, ते सुद्धा आमच्या गडिंग्लजकडे इकडे यायला लागले। त्यामुळे सुशिक्षित व बेरोजगार लोकांना सुद्धा एक वेगवेगळ्या पद्धतीचं नवीन या ठिकाणी शिक्षणाचं दालन आपल्याला पाहायला मिळतंय। तुरबतमठ साहेब, आता आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या गळ्यात पडल्यामुळे आपण विविध प्रभागात जात आहेत, नागरिकांचे संवाद साधताय, मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय? गेली 4.5 वर्ष या गडिंग्लज शहरामध्ये सत्ता नसताना देखील 125 कोटीचा निधी देऊन साहेबांनी या ठिकाणचा विकास केलेला आहे। सत्ता आल्यानंतर आपण सगळ्यांनी विचार करावा की निधी सुद्धा कुठे कमी पडणार आहे आणि काम देखील सुद्धा नागरिकांचं कुठेही कामामध्ये सुद्धा आमचे सगळे प्रभागातील सगळे नगरसेवक कमी पडणार नाहीत। विकास हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मतदानाच्या निमित्ताने आता 2 तारखेला मतदान होते, नागरिकांना काय आवाहन करा? मी सुद्धा नागरिकांना एवढंच आवाहन करतो की गडिंग्लज शहराचा विकास जर करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे। आणि जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आमचं आराध्य दैवत हसन मुश्रीफ साहेब राज्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या। जिल्ह्यातले एक यशस्वी मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। फार मोठी क्रियाशक्ती त्यांच्याकडे असल्या कारणानं त्यांच्याकडे त्यांच्या माध्यमातून या नगरीचा विकास करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातली नगरी सुंदर व स्वर्गासारखी नगरी निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न आपल्याला या ठिकाणी साकार करायचं आहे। त्यामुळे सगळ्यांना एक हाती सत्ता देण्याची मी विनंती करतो। धन्यवाद तुरबतमठ साहेब। संतोषदा, काय सांगाल? आपण पायाला भिंगरे बांधलेले आहे, आता सध्या आपला घरातला वावर कमी झालाय असं वहिनी साहेब सांगत होत्या, काय सांगाल? 100% याआधी आम्ही गेली 5-6 वर्ष पायाला भिंगरी बांधूनच जनसेवेचं काम केलं आहे आणि आता तर निवडणूक आहे त्यामुळे आता 1 मिनिट देखील आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि निवडणूक झाल्यावर देखील आम्ही स्वस्थ बसणार नाही, कारण आम्ही जे मतदार बंधू भगिनींना जे शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी यानंतर पायाला भिंगरी बांधून 100% आम्ही काम करणार। आपण गेले कित्येक दिवस आता नागरिकांशी संवाद साधताय, प्रत्येक प्रभागात जात आहे, काय वाटतंय आपल्याला? अतिशय चांगलं वाटतंय, कारण याआधी आमचं देखील काम या प्रभागामध्ये नव्हे तर शहरामध्ये देखील भरपूर झालं आहे। तसंच मुश्रीफ साहेबांनी देखील अनेक कामं केले आहेत। त्या शासकीय योजना असू देत, 100 कॉट्स असू देत, रस्ते, गटरी, लाईट अशी अनेक कामं साहेबांनी केले आहेत। आणि सगळ्यात आता उल्लेखनीय काम सांगायचं म्हणजे मी जे विजन घेऊन या 2 नंबर प्रभागमध्ये उतरलेलो आहे की प्रत्येक बेरोजगार तरुणाला हाताला काम द्यायचं आणि एकही बेरोजगार तरुण ठेवायचं नाही, प्रत्येकाला काम द्यायचं, प्रत्येक महिलेच्या हाताला काम द्यायचं आणि ते घर जे आहे ते सक्षम बनायचं, हे विजन माझं महत्वाचं या 2 नंबर प्रभागमध्ये आहे। आणि मला अतिशय आनंद वाटतो की आज आमच्या 2 नंबर प्रभागमध्ये आमची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, कारण उदय पाटील देखील आमच्यावर होते, माजी नगरसेवक, आता दयानंद पाटील देखील आलेले आहेत, तर तसंच आमचे रामदास कुराडे देखील आमच्या सोबत आलेले आहेत। त्यामुळे माझं अरुणाताई कोलते यांचं आणि आमच्या नगराध्यक्षांचं 100% या 2 नंबर प्रभागामध्ये बळ वाढलेलं आहे। अरुणाताई, काय सांगाल? घरचा संसार सांभाळत, रोजचा व्यवसाय सांभाळत आपण प्रचारात आहात, नागरिकांना काय आव्हान करा? नमस्कार, मी अरुणा कोलते। गेली 8 ते 10 वर्ष मी या राजकारणात आहे। गेल्या गत वर्षी मी निवडणूक लढवलेली, पण काही कारणाने माझी थोडीफार
मी कमी पडले, पण मी कमी पडले म्हणून मी थांबले नाही. समाजकार्य राजकारण हे करतच राहिले. त्यामुळे ह्या वर्षी माझ्या माता भगिनींनी ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि मला विजय करण्याचा हा त्यांचाच निर्धार आहे. त्यामुळे मी ह्या वर्षी नक्कीच विजय प्राप्त करेन एवढंच सांगू इच्छिते. धन्यवाद. दयानंद पाटील साहेब, काय सांगाल? शिवशोभ ग्रुपच्या वतीने अरुणाताई कोलते असतील, संतोषदादा असतील यांना आपण पाठिंबा जाहीर केला होता. आता त्यांच्यासोबत प्रचारात देखील आहात. प्रभागाच्या विकासासाठी काय विजन आहे आपल्याकडे? हा पाठिंबा नसून हे मेंबर आमचेच आहेत. साहेबांच्या आचरणाने आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत. आता आमचे योगानंद स्वामी योगानंद विचाराचे तुरवट मठ सामाजिक कार्य संतोष आणि आमच्या बहिणाबाई यांना विजय केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. बहिरीच्या पोटरीत गुलाल 100% लागलेला आहे, एवढी माहिती तुम्ही. दयानंद, त्याच पद्धतीनं प्रभाग 2 मध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. त्या दोघांच्याकडून काय अपेक्षा आहे? आमचे नेते मान्य मुश्रीफ साहेब आतापर्यंत किती कोटीचे काम आणले हे प्रत्येकाला माहितीच आहे आणि आता पण आणणार आणि याच्या पुढे पण काम करणार. 100% काम करून विकास निधी आणून प्रलंबित कामे मार्गी लावणार. वर्तमानपत्रात एक अशी बातमी होती की प्रभाग 2 मध्ये सर्वाधिक रिंग रोड रखडलेला आहे. यासाठी या दोघांच्याकडून काय अपेक्षा आहे? रिंग रोडचा प्रश्न आहे ना, रिंग रोडचा प्रश्न आहे तो काही लोकांच्यामुळे थांबलेला आहे. पुढची प्रोसिजर सुरू आहे आणि जर रिंग रोड झाला तर मुस्लिम 100% अफजाला निधी देतील. आणि काय सांगू. तर आता या संतोष दादांची लाडकी लेक पूर्वा सुद्धा आपल्या सोबत आहे. पाहूया पूर्वा काय म्हणते. पूर्वा, काय वाटते तुला? पप्पा निवडणुकीला पाहिले. माझे पप्पा आणि यांनी खूप काम केलेलं आहे आधी सुद्धा आणि आता सुद्धा करत आहेत. मग मला असं वाटतंय की ह्यांना तुम्ही मतदान करा. मग यांनी निवडून आल्यावर सुद्धा तुमचे खूप काम करतील. तू पप्पांच्यासाठी प्रचार वगैरे करालीस काय? हो करते. कुठे कुठे कोणत्या कोणत्या भागात जाऊन आलीस? आताच एसटी कॉलनी वगैरे जाऊन आले, मांडेकर गल्ली इथे. नागरिकांना काय बोललीस? बोलले की मत द्या आम्हाला, म्हणजे तुमचे कामं लवकर होतील, बाकी कोणाला लक्ष आम्हाला द्या. पप्पांची लेक पूर्वा आपल्या सोबत बोलत होती. तिने सांगितलेलं आहे, घरोघरी संपर्क साधलेला आहे लोकांचे. पप्पांनाच मतदान करा. पप्पा सर्वांचीच कामे आतापर्यंत करत आलेली आहेत आणि इथून पुढे ज्यांना संधी मिळाली ते आणखी जादा ताकदीने आपली कामं करू शकतील. त्यामुळे आता ही पूर्वाची इच्छा पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी.